नमस्कार, मी पूजा तुमचं सर्वांचं स्वागत करते पैस किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत सुक्या जवळ्याची सुकी चटणी. अतिशय चविष्ट लागते, झटपट होते आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवली जाते. तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि त्याला लागणारं साहित्य. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे तीसुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी मिळत जातील. तर बाजारामध्ये हे असे जवळं मिळतात, ड्राय प्रॉन्स और ड्राय क्रिल्स म्हणतात त्याला. चांगल्या क्वालिटीचे घ्या तुम्ही, म्हणजे त्याच्यात कचरा वगैरे कमी असतो. तरीही त्याला चाळून वेचून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. तर गाईज हे एक GSB क्विझिन आहे. ह्याला आम्ही कोकोनट ऑइल घालतो. कढईला मी चांगलं गरम केलं आधी हाय फ्लेमवरती आणि नंतर कढई गरम झाल्यावर हे घातलं आणि बारीक गॅसवरती मंद आचेवरती ह्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत. आणि मग गॅस करायचा आहे बंद. ह्याला काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये. एक कांदा आणि एक मिरची मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे. तर रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जे फिश थाळीबरोबर चटणी मिळते, जवळ्याची चटणी, ती रेड कलरची असते. तर तुम्ही इथे इन्स्टेड ऑफ ग्रीन चिली तुम्ही रेड चिली पावडर पण यूज करू शकताय. आता ह्यामध्ये आपण आपला कांदा, मिरची, कोथिंबीर मिक्स करायचं आहे मीठ घालून. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. ह्याला मिक्स करूया आणि ॲज आय टोल्ड यू ह्याला कोकोनट ऑइल घालायचं आहे. तर 1 टेबलस्पून ऑफ कोकोनट ऑइल, दॅट इज आय कॅन से लाईक चेरी ऑन द केक. आमच्या घरी तर हे खूप आवडतं. ह्याला आम्ही किसमुरे असं म्हणतो GSBमध्ये, कोकणीमध्ये. हे बघा, ह्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करा आणि झाली आपली ही चटणी तयार. वरण भात आणि किसमुरे मस्त लागतं. इथे मी सुक्या जवल्याचं असं ड्राय पण केलेलं आहे, भाजी पण बनवली आहे. त्यासोबतच एक किसमुरे पण केले, सोबत वरण भात आणि तांदळाची भाकर. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत